आमचे एक वडले बुजुर्ग होते हजरत मौलाना अब्दुल्ला हसनी रहमतुल्लाह अलैह. ते हमेशा मिसाल देते होते. नफ्स आणि गोबर एकच बोलते होते. गोबर जमिनी भितर घालतात ते का माळा कट्टा भितर घालतात, गादा भितर घालतात, तरी ती गोबरात दुगुन का जाता गादे येता, झाडे माडे हरियाली येता. लेकिन अगर होस गोबर ऊपर राहतलो घाणी वडना दबवतले हे गोबरा तरी हे जे गादा भितर जीव येतलो. लेकिन होस गोबर ऊपर राहतलो तरी सगळे गावा घाणी वडदान करतलो. हो समजो नफ्स नफ्सची ख्वाहिशात नफ्सानी हवस ही ख्वाहिशात हे का अगर आम्ही दबवतले तरी इंशाअल्लाह आमचे दिला भितर इमानसो नूर येतलो. लेकिन होस नफ्स बाहेर येतलो तरी हे जी घाणी येऊन सगळे माशरा भितर इंतशार जातलो. आज अफसोस के हो नफ्स मिल्लतचे मफाद ऊपर गालिब येते असे. आज जराशी मोजीद अपनी मानल नाही, माका सांगून गेल नाही, माका होता देऊन गेल नाही तरी आम्ही सगळी जमातेचे खिलाफ उभे राहतात. हे आठवतर वाले हाताची 5 अंगठियों को बराबर नाही. इख्तिलाफ राहतो लोक माणसाची सोच अलग राहता, माणसाचो अजमोसो अंदाज अलग राहता. सरी बेसून आम्ही मीटिंग करतले कोणाची राय मानून होतली, कोणाची राय सोडून होतली. हे जाऊ सका नाही की सम्माची राय मानून असू का. लेकिन आमचे बुजुर्ग केत्ता बोलूचे, आमची कौमाचे कल वडले केत्ता बोलूचे कायदीन की इलेक्शना पुढे आम्ही जुस्तले, इलेक्शना मग आम्ही मिळून सरी काम करतले.